जे प्रेक्षक विचारतात झी 24 तास एक महत्त्वाची बातमी घेऊन लाईव्ह तुमच्या पुढे आलेला आहेत। झी 24 तास सगळ्यात पहिले उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट या क्षणाला येते। पहिली अटक या प्रकरणात झाली आहे। शीतल तेजवानी ज्या प्रकरणातले आरोपी आहेत, शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी अटक केलेली आहे। झी 24 तास सगळ्यात पहिल्यांदा हे प्रकरण समोर आणलं होतं। झी 24 पुणे गैरव्यवहाराची बातमी आपल्या समोर 5 तारखेला आपल्या समोर ही बातमी मांडली होती आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच आज ही कारवाई होताना दिसते। आम्ही तुम्हाला त्या दिवशी ही बातमी दाखवली होती, तेव्हा आम्ही म्हटलं होतं की हे प्रकरण तडीस जाईपर्यंत झी 24 याचा पाठपुरावा करणार आहे आणि आम्ही हा पाठपुरावा करतोय। आज या प्रकरणातली सगळ्यात पहिली अटक झालेली आहे। शीतल तेजवानीला झी 24 पाठपुराव्यानंतर आज अटक करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात महत्त्वाची बातमी या क्षणाला झी 24 तुमच्या समोर घेऊन आला। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी तुमच्या समोर झी 24 मी माझा सहकारी संदीपकडे जातोय। संदीप न्यूजरूममधून माझ्यासोबत जोडला गेला आहे। संदीप, आपण ही बातमी सगळ्यात पहिले समोर आणली होती। 5 तारखेपासून आजपर्यंत याच्यामध्ये काय काय अपडेट्स साधारणपणे झालेले आहेत? आताही अनेक सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये मागणी करतायत की बाकीच्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अजूनही केवळ प्याद्यांपर्यंतच पोहोचलेलं आहेत। काय साधारणपणे संदीप याच्यावरती प्रतिक्रिया येतात आणि कशा प्रकारचं याचं विश्लेषण समोर येत आहे? अगदी सर, प्रतिक्रिया तर येत आहे। झी 24 पहिल्यांदा एक धाडस दाखवलं, त्याबद्दल झी 24 कौतुक संपूर्ण राज्यभरामध्ये झालं। त्यासोबतच तुम्ही जे नेतृत्व करत असताना जे धाडस दाखवलं, एवढा मोठा घोटाळा सगळा बाहेर काढलात, गैरव्यवहार बाहेर काढलात, याबद्दल झी 24 कौतुक झालं। तुम्ही तर टीमचं नेहमी कौतुक करत असतात, पण एक मेगा इम्पॅक्ट आज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याच अनुषंगानं मी थोडंसं न्यूजरूम दाखवतोय सर, कारण न्यूजरूममध्ये आपले सगळे सहकारी कशा पद्धतीने काम करतायत सगळ्यांचं कौतुक करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। तुम्ही नेहमी कौतुकाची थाप देत असता आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर 1 महिन्याच्या आत शीतल तेजवानीला अटक होणं ही खूप मोठी उपलब्धी आहे। अजून महिना पूर्ण झालेला नाहीये। 5 नोव्हेंबरला आपण ही बातमी ब्रेक केलेली होती, त्यानंतर बऱ्याच वेळेला सोपस्कार पाडले। यातले छोटे छोटे गोष्टी आहेत, छोट्या छोट्या लिंक आहेत, या सुद्धा महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न आपण केला होता सर। आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं, शीतल तेजवानीची अटक झाली, कशा पद्धतीनं उद्योग मंत्रालयानं त्या सगळ्या फाईल पळवण्यात आल्या होत्या, कशी फाईलच्या वेगवान घडामोडी फाईलच्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं, शीतल तेजवानीनं खारगे समिती समोर शीतल तेजवानी उपस्थित झाली नव्हती आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा शीतल तेजवानी चौकशीला पुणे पोलिसांच्याकडे उपस्थित झाली होती, त्यावेळेला गोपनीयता बाळगण्यात आली होती। मात्र त्यानंतर दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला 18 तारखेला शीतल तेजवानी पोलिसांसमोर हजर राहिली, त्यावेळेला त्या मागावर झी 24 होतं। कशा पद्धतीनं पोलिसांनी या शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट दिली हे सुद्धा महाराष्ट्रासमोर आपण मांडलेलं होतं। आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीनं ते सगळे गोरगरीब ज्यांचे मूळ मालक आहेत, वतनदार आहेत, हे आले होते, त्यावेळेला कशा पद्धतीनं त्या वतनदार महिलांना 3-3, 4-4 तास झाडाखाली उभा राहायला लागलं होतं, हे सुद्धा आपण सर महाराष्ट्रासमोर दाखवलं होतं। आपला हा लढा आहे तो सगळा गोरगरिबांच्यासाठी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात सर महत्त्वाचं म्हणजे जे मूळ मालक आहेत, वतनदार, हे सगळे वतनदार झी 24 कडे आले, आभार मानण्यासाठी आले। आणि या सगळ्यांना कुठंतरी झी 24 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा हा मुद्दा आहे की झी 24 हे प्रकरण समोर आणल्यानंतर या सगळ्या वतनदारांना, मूळ वतनदारांना वाटलं की आपल्याला न्याय मिळू शकतो आणि त्याच आनंदापोटी म्हणा किंवा त्याच आशेपोटी झी 24 कार्यालयामध्ये सुद्धा हे सगळे वतनदार आलेले होते। त्यांनी झी 24 तुमचे आभार मानलेले आहेत। आणि राज्यभरातनं सोशल मीडिया जर आपण बघितलं, ट्विटर असेल किंवा फेसबुक असेल, सगळीकडे झी 24 जे धाडस दाखवलं, ज्या पद्धतीनं पत्रकारिता केली आणि त्या सगळ्याचं कौतुक होताना पाहायला मिळालं। झी 24 एक घटक म्हणून किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक अभिमानाची बाब होती। एखादा ट्रेनमध्ये जात असलेला माणूस, बसमध्ये जात असलेला माणूस ज्यावेळेला झी 24 कशा पद्धतीनं गैरव्यवहार बाहेर काढला, त्याचं ज्यावेळी कौतुक केलं जातंय, त्यावेळेला मात्र ऊर भरून येतो। आणि अजून आपलं काम बाकी आहे, आपलं मिशन अजून बाकी आहे, मिशन आपलं अजून बाकी, अजून आपण याच्यातच थांबून जाणार आहे किंवा उडून जाणार आहे आपण नाही आहोत, पण आपल्याला अजून या प्रकरणाला तडीस न्यायचं आहे। आताशी फक्त याच्यातली एक अटक झालेली आहे, बाकीचे आरोपपत्रातले दुसऱ्या आरोपींची अजून अटक झालेली नाही। त्यांचं पुढे काय होणार हा प्रश्न झी 24 उपस्थित करतोय। दुसरे आरोपी या प्रकरणातले जे आहेत दिग्विजय पाटील, त्यांचं नक्की काय झालं, त्यांची चौकशी झाली का, त्यांची चौकशी झाली असेल त्यांच्या चौकशीबाबत एवढी गुप्तता का पाळण्यात येत आहे, किंवा ते चौकशीला येत नाही तर त्याबाबत पोलीस काय नक्की करतायत, पोलीस त्यांना जाऊन शोधत का नाहीत, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत आणि या सगळ्यांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर दिग्विजय पाटील यांना अजून अटक करण्यात आलेली नाही। त्यांचं काय, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील चौकशीला येऊन गेले का, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न का करत नाहीत, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे
दिग्विजय पाटील हे चौकशीला खारगे समितीसमोर का येत नाही आहेत? अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील खारगे समितीसमोर येताना टाळाटाळ करतायत का? त्यांना समन्स का काढलं जात नाहीत पोलिसांकडून किंवा इकडनं? हे सगळे प्रश्न इथे उपस्थित होते आहेत. 99% पार्टनरबद्दल अजून आम्ही बोलत नाही आहोत, त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 99% पार्टनर असणारे पार्थ पवार यांचं काय? हे देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होणार आहेत. आणि आम्ही तुम्हाला 5 नोव्हेंबरला जेव्हा ही बातमी समोर आणली होती, 5 नोव्हेंबरला झी 24 तासनं पुणे गैरव्यवहाराची बातमी समोर आणली होती. आणि तेव्हा त्या दिवशी आम्ही तुम्हाला हा शब्द दिला होता की आम्ही या प्रकरणाला तडीत जाईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. आज 3 डिसेंबर आहे, पहिली अटक झाली आहे. आणि जसं म्हटलं, याच्यातले बाकी आरोपी आणि खऱ्या अर्थाने बडे मासे हे जोपर्यंत जाळ्यात येत नाहीत तोपर्यंत आज केवळ एक टप्पा इथे झाला आहे. असे अनेक टप्पे अजून होणार आहेत. आणि आम्ही त्या दिवशी म्हटलं होतं, आज पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, झी 24 तास एक जबाबदार माध्यम आहे. एक जागत्याची भूमिका आम्ही करणार आहोत आणि या जागत्याच्या भूमिकेतूनच हे प्रकरण शेवटपर्यंत झी 24 तास फॉलो करत राहणार आहे. तुम्हाला ही बातमी बघायला मिळेल. ही समोरही आम्हीच आणली होती, ही बातमी समोर आम्हीच आणली, याचा फॉलोअपही आम्हीच केला, ही बातमी लावूनही आम्हीच धरली आणि ही बातमी तडास देखील आम्हीच नेणार आहोत. हे झी 24 तासचं प्रेक्षकांना वचन आहे. धन्यवाद.